आणि म्हणून आपण तिच्या समोर आहोत. तिच्या पुत्रानं जे पवित्र रक्त आम्हा गुन्हेगार लोकांसाठी सांडलेलं आहे, ते रक्त घेऊन आम्ही जर त्याच्या कृपेच्या आसनासमोर आलो तर खात्रीपूर्वक त्या रक्ताकडे पाहून तो देव आम्हाला मान्य करेल. आणि ज्या प्रकारे हाबेलाचा यज्ञ त्याने मान्य केला, हाबेलाला त्याने मान्य केलं, तो देव आम्हालाही मान्य करेल. कारण आमच्यासाठी एकच यज्ञ झालेला आहे, आम्हासाठी एकच बलिदान झालेलं आहे, आणि ते बलिदान आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान. ते आमच्या सर्व अपराधांची क्षमा करायला त्या रक्तामध्ये ताकद आहे. आणि म्हणून ते रक्त घेऊन आम्ही देवाच्या कृपेसमोर, कृपेच्या आसनासमोर थरथर कापत आणि भीत येणार आहेत. आमचा देव आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या मान्य करेल आणि आमच्या मागण्या कल्पनेपेक्षा अधिक तो आम्हाला आशीर्वादी करेल. तर आपण सर्वजण त्याला गौरव आणि महिमा देऊया. धन्यवाद देतो प्रेमा देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव आणि तुला महिमा देतो. खचित तू गौरव, मान, महिमा, सन्मान, सामर्थ्य घेण्यास योग्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो वधला गेला होता, जो राजांचा राजा, प्रभूंचा पासून देव आणि बाप याच्यासाठी याजक असं केलं आहे. तुझ्या मोठ्या दया आणि करुणामुळे आम्ही तुझ्या समोर आहोत. आणि या अंधारल्या जगातून जे सर्व लोक तू तुझ्या समोर बोलावलेले आहेत, पवित्र देवा, त्यांना तू राष्ट्र होण्यासाठी बोलावलेलं आहे, त्यांना तू आशीर्वाद देण्यासाठी बोलावलेलं आहे, त्यांच्याद्वारे तुझ्या राज्याची स्थापना करण्यासाठी तू आम्हाला बोलावलेलं आहे. प्रभू, त्या तुझ्या राज्यासाठी आमचा प्रत्येक भाऊ, आमची प्रत्येक बहीण, आमची लहान लेकरं बाळ सबळ होतील, बलवान होतील. आजच्या सभेमध्ये तू आपला शब्द पाठवून आमची भेट घे. प्रेमळ देवा, तूच आम्हाला पवित्र करणारा देव आहे, शांतीचा देव. स्वतः तू आम्हाला परिपूर्ण आणि पवित्र करतो. आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवशी आमचा आत्मा, आमचा जीव, आमचा प्राण पवित्र आणि निर्दोष राखला जावा असं तू घडून आणतोस. त्या तुला गौरव महिमा देतो. प्रभाच्या सभेमध्ये, आराधनेमध्ये तुझी समक्षता आम्हाला हवी आहे. ज्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला हवं आहे. ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आम्ही तुझी भक्ती, आराधना करू शकत नाहीत, आम्ही तुझ्या पवित्रतेत चालू शकत नाहीत. आणि म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या प्रत्येक भावावर, बहिणीवर, आमच्या वाजवणाऱ्या भावा बहिणीवर, प्रभू देवा, त्यांच्या गाणाऱ्या लोकांवर तू पाठव. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, तू ऐक आणि मान्य कर. आमेन. आपण बसूया प्रियानो. Praise the Lord. Hallelujah. 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 आपण मोठ्याने म्हणूया हालेलुया. Hallelujah. येस, परमेश्वर आपला चांगला परमेश्वर आहे. तो उत्तम आणि त्याची प्रेम द्या सदा सर्व काळ आहे. हालेलुया. इस्रायलाच्या स्तवनांमध्ये परमेश्वर वास करतो. तर आज आपण स्तोत्रसंहिता 92 हे वाचणार आहोत आपण एकत्र. स्तोत्रसंहिता 92, भजन संहिता की किताब उसकी 92 अध्याय. हम सब मिलके पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 92. आपण सर्वजण ते मोठ्याने वाचूया. सर्वांना सापडलं? ओके. यहोवाची उपकार स्तुती करणे आणि हे परत परत तुझ्या नावाला स्तुती करणे उत्तम आहे. सकाळी तुझी प्रेम दया, प्रतिरात्री तुझी सत्यता प्रकट करणे. दशतंत्री वाद्य व सतारी वाजून वीणेवर गंभीर शब्दाने तुझी स्तुती करणे उत्तम आहे. कारण हे यहोवा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले. तुझ्या हातांच्या कृत्यांविषयी मी जयोत्सव करेन. हे यहोवा, तुझे कृत्य किती मोठी आहेत. तुझे विचार खोल आहेत. पशुशील मनुष्य हे जाणत नाही. मूर्खाला तर हे समजतच नाही की दुष्ट गवताप्रमाणे रुजतात आणि सर्व अन्याय करणारे भरभराटीस येतात, तेव्हा ते सर्व काळ नष्ट व्हावेत म्हणून असे घडून येते. परंतु हे यहोवा, तू सर्व काळ उंच स्थानी आहेस. कारण पहा तुझे वैरी, हे यहोवा, कारण पहा तुझे वैरी नष्ट होतील. अन्याय करणाऱ्या सगळ्यांची दाणादाण होईल. आणि जसे रानबैलाचे शिंग, तसे माझे शिंग तू उंच केले आहे. ताज्या तेलाने मला अभिषेक झालाय. माझ्या डोळ्यांनीही माझ्या वैऱ्यांना पाहिले आहे. जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. न्यायी खजुरीच्या झाडासारखा टवटवेल. लबानोनातील गंध सरोसारखा तो वाढेल. ते यहोवाच्या घरात रोपलेले आहेत. ते आमच्या देवाच्या अंगणात भरभराट पावतील. म्हातारपणातही ते फळ देत जातील.
ते रसभरीत व टवटवीत होतील. हे यासाठी की यहोवा सरळ आहे हे त्यांनी प्रगट करावे. तो माझा खडक आहे आणि त्याच्या ठाई काहीच अन्याय नाही. हालेलुया. यहोवाची उपकार स्तुती करणे चांगलं आहे. हालेलुया. ते उत्तम आहे म्हणून आपल्याला त्याची स्तुती करायची आहे. जसं वचन लिहिले की तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे आणि तुझ्या हातांच्या कृत्यांविषयी मी जयोत्सव करेन. हे हातांचं कृत्य काय आहे? हे आपण आहोत जे परमेश्वराने आपल्याला बनवलेलं त्याच्या हाताने. त्याने सर्व काही शब्दाने निर्माण केलं, पण तो मनुष्याला त्याने असं नाही सांगितलं की मनुष्य निर्माण हो. नाही, तर त्यांनी ती मेहनत घेतली. त्याने आपल्या हाताने आपल्या प्रतिरूपामध्ये त्याला बनवलं. Yes, amen. आणि देवाने मनुष्याला का बनवलं? की त्याने त्याची स्तुती वर्णावी. Hallelujah. स्तुती ही परमेश्वराला आवडते. स्तुती ही सुंदर आहे. स्तुती बंधनं तोडून टाकते. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपल्याला त्याची स्तुती करायची की त्याने आपल्याला कसं या जगातून बाहेर काढलं. त्याच्या समक्षतेमध्ये तो आपल्याला घेऊन आला. त्याच्या रक्ताने त्याने आपल्याला विकत घेतलं. म्हणून आपल्याला त्याची स्तुती करायची की त्याने त्या सैतानाच्या जाळ्यातून त्याने आपल्याला सोडवलं. म्हणून आपल्याला त्याची स्तुती करायची. हालेलुया. Hallelujah. आपण गीत गाऊया, येशू ने हमें छुड़ाया पापों के जाल से. सर्वांनी टाळ्या वाजवून, जोरात टाळ्या वाजवून. यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से.
परमेश्वर जोरदार टाळ्या वाजून त्याला धन्यवाद Yes, देऊया. amen. हालेलुया हालेलुया
त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. त्याची उपस्थिती आपल्याला पूर्ण करत असते. Hallelujah. त्याची उपस्थिती आपल्याला शांती देत असते. Yes. त्याची उपस्थिती आपल्याला मुक्ती देत असते. हालेलुया. त्याची उपस्थिती आपल्याला आरोग्य देखील देत असते. मग आपण गीत गाऊया, प्यार मिलता है, उद्धार मिलता है. सर्व टाळ्या वाजवून प्यार मिलता है, उधार मिलता है, प्यार मिलता है, उधार मिलता है, बेचैन दिल को करार मिलता है, बेचैन दिल को करार प्यार मिलता है. प्यार मिलता है, उधार मिलता है, प्यार मिलता है, उधार मिलता है, बेचैन दिल को करार मिलता है, बेचैन दिल को करार मिलता है, यीशु के नाम से, 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 यीशु के नाम, यीशु के नाम से, यीशु के नाम से अंधों को दृष्टि मिलती है, लाचार शांति पाते, बंधन में जो जकड़े हैं वो मुक्ति पाते. अंधों को दृष्टि मिलती है, लाचार शांति पाते, बंधन में जो जकड़े हैं वो मुक्ति पाते. यीशु के नाम से, 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 हर गम की दवा यीशु, यीशु ही मसीहा है. आओ तुम चले आओ, जीवन यहाँ है. हर गम की दवा यीशु, यीशु मसीहा है. आओ तुम चले आओ, जीवन यहाँ है. यीशु के नाम से, 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 हर गम की दवा यीशु, यीशु मसीहा है. आओ तुम चले आओ, जीवन यहाँ है.
आपण सर्वजण उभे राहूया आणि त्याची स्तुती करूया. Thank you, Jesus. आपण आपलं मुख खोलणार आहोत. स्तुती Hallelujah. त्याला आवडते. धन्यवाद. आपण Thank you, सर्वजण Jesus. आठवूया की त्याने आपल्या जीवनात जे उपकार केलेले आहेत. आज जो दिवस आपण पाहत आहोत ते देखील आपण आठवून त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. यावेळेला आपण आपलं मुख खोलूया धन्यवाद येशू. आणि त्याची स्तुती करूया. आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद देतो बाबा. स्तुती आणि गौरव करतो. तुला मी महिमा करतो. तू पवित्र देव आहेस. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Glory, glory. Yes, Lord, hallelujah. Hallelujah. आराधना हो, तुझी स्तुती हो, तुला धन्यवाद मिळो, Oh, येशू, तुझा गौरव हो, महिमा हो तुझी. ओ लॉर्ड, हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज गॉड. हालेलुया. यहोवाचा धन्यवाद कर. थँक यू हे जीसस. माझे सर्वंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद. हालेलुया. हे माझ्या शिवा तू यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू Your नकोस. faithfulness is to the thousands. कारण तो तुझ्या सर्व अन्यायाची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. येस. तो तुझा जीव हालेलुया. नाशापासून खंडून घेतो. तो तुला करुणेचा आणि दयेचा मुकुट घालतो. हालेलुया. तो तुला उत्तम पदार्थाने तृप्त करतो. येस. हालेलुया. तो तुझे तरुणपण गरुडासारखे नवे करतो. हालेलुया. हो प्रभू, मी तुला धन्यवाद देतो प्रभू. थँक यू तू आमचं जीसस. सर्व काही आहे प्रभू. प्रेज तुझ्या पलीकडे आम्हाला सुख नाहीये. थँक यू जीसस. तुझ्या समक्षतेमध्ये हर्षाची पूर्णता आहे. हालेलुया. तुझा आनंद ही आमची ताकद आहे. हालेलुया. तुझी कृपा आम्हाला पुरे आहे. हालेलुया. आमच्या अशक्तपणात तुझी शक्ती पूर्ण केली जाते. येस. आमेन. म्हणून जेव्हा आम्ही अशक्त आहोत, तेव्हा आम्ही शक्तिमान आहोत. हालेलुया. कारण तू आम्हा बरोबर आहे. Yeshua. तू आमचं सर्व काही आहे. आम्ही तुझ्या जवळ आलेले आहोत. आणि जे तुझ्या जवळ येतात त्यांना तू घालवत नाही. You must say endures to 1,000 generations. Your faithfulness reaches to the skies. हालेलुया. Your faithfulness reaches to 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री Your mercy endures to the 1,000 ती जेव्हा प्रभू तुझ्याकडे आली, हालेलुया. तिने फक्त तुझ्या वस्त्राच्या काठेला स्पर्श केला धन्यवाद. आणि ती जागच्या जागी बरी झाली. येस. ती 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री अत्यंत कष्टात होती. Thank you, आपण कदाचित Jesus. कष्टात असतील, आपण दुःखात असतील, आशा दिसत नसेल, परंतु त्या 12 वर्षाच्या रक्तस्रावी स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं आणि तिचा विश्वास वाढला होता. आणि ती म्हणाली की मी फक्त त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करेन म्हणजे मी बरी होईल. हालेलुया. त्या गर्दीतून ती गेली. ती कदाचित पडली असेल, तिच्या अंगावरून कोण गेला असेल, कष्ट होते, परंतु तिने एक निर्धार केला होता की मी प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जाईल आणि त्याच्या वस्त्राच्या काठेला स्पर्श करेन म्हणजे मी बरी होईल. ही विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले, म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामधून सामर्थ्य निघाला. इतर लोक देखील त्याला स्पर्श करत होते, पण येशू ख्रिस्तामधून सामर्थ्य निघालं नाही. परंतु ही विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेली आणि त्या विश्वासाने तिला बरं केलं. आज आपण विश्वासाने त्याच्याकडे जाऊ. तुमचं कुठलाही आजार असू द्या, कुठलाही कष्ट असू द्या, प्रभू आज तुम्हाला त्या कष्टातून मोकळं करेल. येस. आमेन. तो म्हणाला मी सर्व मानवांचा देव आहे, मला असत्य असं काही हाय काय.
परंतु परमेश्वराने तुझ्या विश्वासाप्रमाणे सर्व काही होईल. स्तुती धन्यवाद येशू ख्रिस्ताने सांगितले, तुझ्याने विश्वास धरवेल तर, कारण का विश्वास धरणाऱ्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत. होसाना धन्यवाद आज आपण त्याच्याजवळ विश्वासाने येऊया. काही कष्ट असू द्या, तुमचे आजार असू द्या, दुःख असू द्या, हालेलुया. परंतु जर आपण विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतील तर तो कष्टातून जरूर सोडवेल. स्तुती धन्यवाद आपण त्याची आराधना करूया. हालेलुया. Your faithfulness reaches to the Praise sky. the Lord. Your mercy endures to 1,000 generations. Your faithfulness reaches to the sky. Your mercy endures to 1,000 generations. यीशुची यीशुची तुम ही हमारे. हम विश्वास से कहेंगे प्रभु यीशु को, यीशुची यीशुची तुम ही हमारे. हम भक्त जनों के भक्ति में यीशु आओ तुम्ही बस लो. तुम ही हमारी तारणहारा, दिल में तुम्ही बस लो. विश्वास से कहेंगे फिर से एक बार, भक्त जनों को। भक्त जनों के भक्ति में यीशु आओ तुम्ही बस लो. तुम ही हमारी तारणहारा, दिल में तुम्ही बस लो. यीशु जी तुम ही हमारे. यीशु जी तुम ही हमारे. हम भी तुम्हारी हैं. विश्वास से कहेंगे, हम भी तुम्हारे हैं. हम भी तुम्हारे यीशु जी विश्वास से कहेंगे, यीशु जी तुम ही हमारे. यीशु जी तुम ही हमारे. हम भी तुम्हारे हैं. हम भी तुम्हारे हैं. हम भी तुम्हारे हैं. दामन को तेरे छूकर प्रभु जी पाग में हो जाऊं. घर अधूरा तेरे जुबान से पूरा मैं हो जाऊं. दामन को तेरे छूकर प्रभु जी पाग में हो जाऊं. घर अधूरा तेरे जुबान से पूरा मैं हो जाऊं. यीशु जी तुम ही हमारे. यीशु जी तुम ही हमारे. हम भी तुम्हारे हैं. हम भी तुम्हारे हैं. हम भी तुम्हारे हैं. दामन को तेरे छूकर प्रभु जी पाक में हो जा.
में हो जाऊं, गन दूरा तेरे छूने से पूरा में हो जाऊं। अपने हाथ उठाकर उसके कहेंगे, यीशु जी तुम ही हमारे, यीशु जी तुम ही हमारे, हम भी तुम्हारे हैं, हम भी तुम्हारे हैं, हम भी तुम्हारे हैं। यीशु जी तुम ही हमारे, यीशु जी तुम ही हमारे, हम भी तुम्हारे हैं, 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 हम भी तुम्हारे। Thank you, Jesus. Thank you, Lord. पेत्र म्हणतो की तुला सोडून आम्ही कुठे जाऊ, जीवनाची वचनं तर तुझ्या जवळ आहेत, Hallelujah. सर्व काही त्याच्या जवळ आहे. दामन को तेरे छू कर प्रभु जी पाक में हो जाओ, दर्द हो अधूरा तेरे छूने से पूरा में हो जाओ. परमेश्वर दयाळू आहे. कोणी कष्टात असावी त्याची इच्छा नाहीये, परंतु जो विश्वासाने त्याला हाक मारतो त्याला तो उत्तर देतो. तुमचं काही आजार असू द्या, तुमचं काही दुखणं असू द्या, त्या दुखण्यावर तुम्ही यावेळेला हात ठेवा Hallelujah. आणि प्रभूला सांगा की प्रभू तू मला आरोग्य दे, Yes. कारण का हा आमचा वाटा आहे. आम्ही आरोग्यात असावी तुझी इच्छा आहे, Yes. आम्ही शांतीत असावी तुझी इच्छा आहे. Yes, my He was God. pierced for my आपण त्याला हाक मारू, त्याला सांगा Thank प्रभू you, तुझी Jesus. इच्छा आहे, तू याच्यातून by सोडव. his stripes we Thank you, Jesus. आम्ही या गोष्टींचा स्वीकार करत नाही, आम्ही या आजाराचा स्वीकार करत नाही, Man. आम्ही याचा धिक्कार करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. Hallelujah. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Lord. ओ लॉर्ड, Thank you, Jesus. Thank you, Lord. तुझ्या लेकराने आरोग्यात असावी तुझी इच्छा आहे. Yes, my God. Yes. तू म्हणाला माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. Yes. लॉर्ड, Oribali karaba shandira. या वेळेला तू स्पर्श कर तुझ्या लोकांना. Oribalaba shakarabalaba shandiraba. Orabani beralaba. आम्ही तुझी लेकर आहोत प्रभू, तुझं नाव कोणी आम्हाला दिलेलं आहे. Karabalaba shandaraba. Oribiri या karaba. कष्टातून सोडव प्रभू येशूच्या नावामध्ये. Oh Lord, hallelujah. Thank you, तू आमचा भरोसा आहे. Jesus. तू आमची आशा आहे प्रभू, Worship तुला सोडून आम्ही कुठे जाऊ. is my God.
वचन आम्हाला आरोग्य देते. Hallelujah. आम्ही तुझ्या जवळ नाही येणार तर आम्ही कोणाजवळ जाणार प्रभू? Thank you, Jesus. तुने आम्हाला या जगातून बाहेर काढलेलं आहे. तुझ्या नावाची निंदा नको होऊ देऊ प्रभू. आपण आपलं ध्यान त्याच्या जवळ लावूया. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे. आपण बोलवलेलं आहे. ते शिष्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या होडीमध्ये बोलावलं आणि ते प्रवास करत होते. परंतु येशू ख्रिस्त झोपी गेलेला. का येशू ख्रिस्त झोपी गेला? कारण ते शिष्य त्याच्यावर बोलत नव्हते. ते आपल्या कामात व्यस्त होते आणि तुफान आला आणि ते आपली शक्ती लावत होते आणि ते विसरून गेले होते की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बोटीमध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त आहे, पण आपण त्याच्याशी बोलतात का? माझा त्याच्याशी सहभागी पण आहे का? कमी माझी शक्ती माझी बुद्धी लावतो. जोपर्यंत त्या शिष्याने हाक मारली नाही तोपर्यंत येशूने काहीच केलेलं नाहीये. परंतु जेव्हा त्यांनी हाक मारली की प्रभू आम्हाला तार, तेव्हा येशू ख्रिस्ताने तो तुफान शांत केला. आपल्या जीवनात तुफान आले असतील परंतु आपल्याला हाक मारायचे, हे प्रभू तू आम्हाला तार. Yes, amen. तर प्रभू तू तुफान शांत करेल. त्याने आपल्या वचनाला आपल्या नावापेक्षा थोर केले. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. जर तुम्हाला हाक मारली नाही तर मी तुला उत्तर देणार नाही. परंतु आपल्याला हाक मारायची आहे. तो आपला भरोसा आहे, तो आपला पिता आहे, तो प्रेमळ आहे. Oh, hallelujah. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई सदा रहेगी मुझ पर. तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठा कर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे. महिमा से मुझको भर दिया. मौत से है बचाया तूने, मौत से है बचाया.
महिमा से मुझको भर दिया, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। योग्यता देखूंगा मैं उम्र भर, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राज्य। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, दिया तेरा राज्य। हम हाथ उठाकर कहेंगे, हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। 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 Thank you, प्रभू आमच्याद्वारे तुझं नाव उंच होऊ दे लॉर्ड, Yes. कारण तू त्याचे योग्य आहे. आमच्याद्वारे तुझ्या नावाची निंदा नको होऊ दे लॉर्ड. सारा आदर महिमा सन्मान तुझाच आहे. धारण आणि गौरव आणि सामर्थ्य देवा तुझीच आहेत. तू योग्य आहे, तू पवित्र आहे, तू अति पवित्र आहे. सर्व पृथ्वी तुझ्या तेजाने भरून गेलेली आहे. ही जागा तुझ्या तेजाने भरून गेली आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. येणारं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादाचं केलेलं आहे. तू आपला शब्द पाठव आणि तुझा शब्द आम्हाला आरोग्य देतो. तुझा शब्द आम्हाला मोकळं करतो. वचन सांगणाऱ्या दासाला आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वाद देतो. लॉर्ड आशिषाने अनुग्रह कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. पित्या तू ऐक आणि मान्य कर. पण बस. हालेलुया. स्वामी देवाच्या समोर आपली मस्तक झुकवूया. प्रेमळ पित्या, आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो, कारण तू आम्हासाठी किती चांगला देव आहेस.
तुझी शांती तू आम्हाला दिलेली आहे. जशी जग देते तशी तू आम्हाला दिला नाही. तुझा स्वर्गीय आनंद तू आम्हाला दिलेला आहे. ह्यासाठी आमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तू ज्या तू आकाशी पृथ्वी उद्याला आणलीस त्या तुझी भक्ती करण्याचा समय तू आमच्या जीवनात दिला आहे. आमच्या जीवनावर तू केले तुझे उपकार आम्ही त्याचं वर्णन करू शकत नाहीत. तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुला काही बलिदान देऊ शकत नाहीत. पण पवित्र आणि न्याय देवा, खचित आम्ही तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो. ज्या महान संकल्पाने तू आम्हाला बोलावलं आहे, ज्या तुझ्या एकुलत्या एका पुत्राला त्यासाठी तू बलिदान होण्यात दिलं आहे, त्या पुत्राच्या रक्ताने या दिवसात आम्ही स्वतःला अधिक आणि अधिक पवित्र करून घ्यावं. त्या प्रभू येशूचं रक्त आम्हाला पवित्र करण्यास शक्तिमान आहे. आमच्यामध्ये कोणी कोणत्याही पापाच्या बंधनात असू नये. आणि म्हणून प्रेमळ पित्या, त्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे आज आम्हाला स्वच्छ करून घेण्यासाठी ते वचन तू पाठव. त्या वचनाच्या द्वारे आम्ही पवित्र व्हावेत. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रियांनो, आज आमचा वचनाचा विषय आहे माझे अन्याय व माझी पापे किती आहेत, माझा अपराध व माझे पाप मला दाखव. तो मेरे प्यारो, आज के हमारे वचन का विषय है कि मेरे पाप और मेरे अन्याय कितने हैं, और यही मेरे पाप और मेरे अन्याय वो मुझे दिखा मेरे प्रभु. योग त्याचा 13 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये म्हटलेलं आहे. योग म्हणतो की माझा अन्याय काय आहे, माझं पाप किती आहेत. योग के 13वें अध्याय में इस प्रकार लिखा गया, योग परमेश्वर से पूछता है कि मेरे अन्याय मेरे पाप क्या है और वो कितने हैं. आणि प्रियांनो, नेहमीच माणसाला आपली स्तुती आवडत असते. और माणसाला नेहमी आपली स्तुती आवडत असते. और हमेशा हम देखते हैं कि हर एक इंसान को अपनी स्तुति जो है वो हमेशा पसंद होती है. कोणालाही आपला अपराध दाखवले, आपले दोष दाखवले तर ते आवडत नाही. किसी भी व्यक्ति को ये पसंद नहीं आता कि कोई उसे उसका दोष दिखाए या अपराध दिखाए. प्रियांनो, तुमच्याशी गोड बोलून तुमचे दोष लपवणारा मित्रापेक्षा तुमचा विरोध करणारा शत्रू तुमच्यासाठी अधिक चांगला आहे. मेरे प्यारो, आपके साथ मीठी मीठी बातें करके आपकी गलतियों को छिपाने वाले मित्र से अच्छा तुम्हारे अपराध दिखाने वाला दुश्मन अच्छा है. भले तो तुमचा शत्रू असेल, पण त्याने तुमचे दोष तुम्हाला दाखवून द्यावेत. हो सकता है कि वो तुम्हारा शत्रु हो, लेकिन वो तुम्हें तुम्हारा दोष दिखाएगा. एक प्रामाणिक शत्रू एका धोकेबाज मित्रापेक्षा अधिक चांगला आहे. एक ईमानदार शत्रु एक धोखेबाज दोस्त से ज्यादा अच्छा होता है. आणि कारण प्रियांनो, तुम्हाला आणि आम्हाला आमचे अपराध कोणीतरी दाखवण्याची गरज आहे. क्योंकि ये मेरे प्यारो जरूरी है कि कोई अपराध हमारे जो है वो हमें दिखाए. आणि परमेश्वर आमचा असा जवळचा मित्र आहे. और परमेश्वर हमारा इतना निकट का मित्र है, तो आमचे नेमके दोष आम्हाला दाखवून देतो. वो हमारे दोष हमारे अपराध जो है वैसे के वैसे हमें दिखाता है. परमेश्वर आमच्या मित्र जगातील लोकांसारखं पुष्कळ आमच्याशी बोलत नाही. दुनिया के लोगों के समान परमेश्वर हमसे बहुत ज्यादा बातें नहीं करता. जे बोलायचं तितकंच तो आमच्याशी बोलतो. जितना बोलना है उतना बोलते हैं. त्यापेक्षा अधिक बोलत नाही, कमी बोलत नाही. वो ज्यादा नहीं बोलता, कम नहीं बोलता. पण अनेक वेळा प्रियांनो, आमच्या जीवनातील जो दोष आम्हाला दाखवून देतो. और कई बार ऐसा होता है कि हमारा परमेश्वर हमारे जीवन में जो दोष होते हैं, अन्याय होते हैं, वो हमें दिखाता है. आपल्या अंतःकरणाचा शोध घेणं हे आपल्याला अनेक वेळा कठीण वाटतं. और हमारे अंतर्याम जो मनुष्य है उसको खोजना हमेशा कठिन होता है. परंतु जे लोक प्रियांनो आपल्या अंतःकरणाचा शोध घेतात, त्यांना पुढे नीतिमत्व ह्या शांती करत प्रियांनो अनुभव प्राप्त होतो. लेकिन मेरे प्यारो, जो अपने अंतर्याम मनुष्य को खोजता है वो जरूर ही अपने अपराध क्या अपने पाप क्या वो जानता है, और उसी प्रकार अपने जीवन में परिवर्तित होकर आशीषित होता है. नीतिमत्व रूपी शांतिकारक फळ त्याला प्राप्त होते. और नीतिमत्व और जो शांति जिसके द्वारा उसको शांति प्राप्त होती है. आपल्याला पाहायला मिळतं की प्रियांनो, ईयोब हा एक धार्मिक मनुष्य होता. हमें देखने मिलता है मेरे प्यारों कि ईयोब जो है वो एक न्यायी मनुष्य था, धर्मी था. पवित्र शास्त्रांतील तो एक अत्यंत आश्चर्यकर पात्र आहे. और वचन पवित्र शास्त्र बाइबल में हम देखते हैं कि ये इसका जीवन जो है वो बड़ा ही अचंबित करने वाला है. त्याच्यावर अनेक संकट कोसळली, एका संकटामागून दुसरं संकट, संकटामागून संकट, पण त्याच्यामध्ये तो स्थिर राहणारा मनुष्य होता. हम देखते हैं कि ईयोब के जीवन में एक के बाद एक दूसरे ऐसे संकट आते गए, लेकिन इन संकटों के बीच में भी वो स्थिर रहने वाला, स्थापित रहने वाला मनुष्य था. आणि खुद्द देवाने त्याच्याविषयी साक्ष दिली होती, माझा ईयोब, माझा सेवक ईयोब याच्यासारखा पृथ्वीवर कोणी मनुष्य नाही. और खुद परमेश्वर ने ये बात प्रकट करके बताई थी कि देख, ईयोब के समान इस पृथ्वी पर कोई नहीं है दूसरा जन तो मेरा. परिपूर्ण आणि सरळ, देवाला भिणारा, पापापासून दूर राहणारा असा मनुष्य होता. वो पूरी तरह से परिपक्व परिपूर्ण था, परमेश्वर का भय मानने वाला, सीधी चाल चलने वाला ऐसा व्यक्ति था. त्याच्यावर एकामागून एक संकट कोसळली, एक के पीछे एक उस पर संकट आए, तरी त्याने आपल्या
कष्टामध्ये देवाला दोष लावला नाही, फिर भी उसने अपने कष्टों में परमेश्वर पर उंगली नहीं उठाई, पण त्याने आपलं पाप शोधलेलं आहे. लेकिन उसने अपना पाप क्या है वो खोजा। माझे अन्याय काय ते मला दाखव, मेरे अन्याय क्या है वो मुझे दिखा, माझं पाप काय ते मला दाखव. मेरे पाप क्या है वो मुझे दिखा। प्रियानो, आम्ही रोज आणि रोज चुकणारे मनुष्य आहोत. मेरे प्यारो, हम तो रोज और रोज गलती करने वाले मनुष्य हैं। आमचं पाप कोणी आम्हाला दाखवत तर आम्ही चौथावून उठतो. हमारा पाप यदि कोई हमें दिखाए तो हमारा खून खौल उठता है। आम्ही आत्मिक जीवनामध्ये प्रियानो आमची वृत्ती कोणती आहे तर पारखायचं असेल हमारी आत्मिक जीवन में हमारी वृत्ति क्या है अगर वो देखनी होगी, तर प्रियानो आमचा कोणी अपमान केला, आमची कोणी निंदा केली तेव्हा आमची प्रतिक्रिया काय असते ते तो जब त्याच्याद्वारे. कोई हमारी निंदा करता है, हमारे विषय में कोई बुरा बोलता है, तब हमारी प्रतिक्रिया उसके प्रति क्या होती है वो बता देता है कि हमारी आत्मिक स्थिति क्या है। एका सापाच्या शेपटीवर जर पाय पडला तर तो ताबडतोब डंख मारतो. एक सांप के पूंछ पर अगर पैर गिर गया तो तुरंत ही वो हमें काटता है, परंतु प्रियानो मारता है। एखाद्या किडा जर पायाकडे तुडवला गेला तर तो विशाल व्याकुळ होतो, पण तो काही प्रतिक्रिया देत नाही. लेकिन यदि किसी कीड़े को हमारे पैर के तले रौंद डाले तो वो चुपचाप बेचारा मर जाता है, वो कुछ नहीं करता। मनुष्य आपल्या हृदयाचा झाडा घेत नाहीत. और मनुष्य अपने हृदय को परखता नहीं है। आपण आपल्या सार्वकालिक सत्याचा झटून शोध घेतला पाहिजे की मी कुठं माझं सार्वकालिक जीवन घालवणार आहे. हमारे सार्वकालिक सत्य जो है उसको हमें खोजना है और ये भी समझ लेना है कि हमें हमारा सार्वकालिक जीवन कहाँ बिताना है। परंतु आम्ही त्याविषयी एका महान सत्याविषयी लापरवाही राहतो. आम्ही आमच्या कल्पनेवर आमच्या बुद्धीला वाटतं त्याच्यावर आम्ही विसंबून राहतो. लेकिन हम इस सत्य को लेकर जो है लापरवाह रहते हैं और हमारी बुद्धि पर, हमारे ज्ञान पर, हमारे समझ, हमारे अनुभव पर निर्भर रहते हैं। आणि त्यामुळे प्रियानो अनेक लोक पापामध्ये जीवन जगत असताना देखील त्यांना येशू ख्रिस्त हा तारणार आहे ह्याची मला गरज आहे ह्याची जाणीव त्यांना होत नाही. और इसलिए हम देखते कई सारे लोग जो पाप में अपना जीवन बिताने के बावजूद भी यीशु मसीह हो हमारा मसीहा है, वो हमारा उद्धार करता है, वो हमें पापों से मुक्त करता है, ये बात वो समझ नहीं पाते। आपल्या अंतःकरणाची भयानक स्थिती प्रियानो जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येईल तेव्हा आपण आक्रोश करून आम्ही म्हणू की मी हरवलेला आहे, माझा आत्मा हरवलेला आहे. हमारे अंतर्याम का अंदरी मनुष्य को जब हम खोजेंगे तभी हम जान पाएंगे कि मैं खोया हुआ हूँ, मैं तो भटक गया और मुझे परमेश्वर की जरूरत है। जर कोणी नरकासाठी नेमलेला मनुष्य आहे तर तो मी आहे, प्रभु मला वाचव, प्रभु मला वाचव, तो मनुष्य तो आक्रोश करेल. यदि नरक की आग किसी के लिए है तो वो मेरे लिए है, तो परमेश्वर मुझे बचा, मुझे छुड़ा, इस प्रकार से वो जोर से चिल्ला के प्रार्थना करेगा। ह्या जगाचा मायाजाल प्रियानो त्याच्याने लोक गुरफटलेले आहेत इस दुनिया के मायाजाल में तो दुनिया फंसी हुई है आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांनी प्रियानो जे असे दुर्खंड आहेत त्याच्यानं आम्ही गुरफटले गेलो आहोत. और इसीलिए इन मायाजाल के कारण हम कई प्रकार के बंधनों से बंधे हुए हैं, फंस गए हैं। ह्या पृथ्वीवरील रात्र कदाचित आज शेवटची रात्र असेल ह्याला आम्हाला ही गोष्ट ध्यानात घेत नाहीत. ये ऐसा भी हम नहीं सोचते कि शायद आज की ये जो रात वो हमारी आखिरी रात होगी। आम्ही इतक्या वेगाने धावत सुटलेलो आहोत प्रियानो की समोर आमच्या अनंत काळचा नरकाची खोल दर्या आहे, तो नरक पेटलेला आहे आणि आम्ही त्याच्यात जाऊन पडणार आहोत ह्याचा मला भान राहिलं नाहीये. हमारे जीवन में हम इस प्रकार दौड़ रहे कि आगे चलकर हमारे लिए नरक की आग जली हुई है, वो नरक के द्वार हमारे लिए तैयार है, ये बात हम बिल्कुल ही नहीं जानते। प्रियानो आम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज मेरे आहे. प्यारो, हमें आत्म परीक्षण करने की जरूरत आमचं है। पाप आम्ही रोज आणि रोज शोधून प्रियानो ते देवाकडे कबूल करण्याची गरज आहे. हमारा पाप हमें रोज और रोज खोजते हुए हमें परमेश्वर के सामने उन पापों को कबूल करना है। कोणता मनुष्य प्रियानो देवासमोर म्हणू शकतो की माझं पाप मला दाखव? कौन सा ऐसा मनुष्य है जो परमेश्वर को कहता है कि परमेश्वर मेरे पाप क्या है वो मुझे दिखा? ज्या मनुष्याला आपल्या अंतःकरणाची स्थिती प्रामाणिकपणे जाणून घ्यायची इच्छा आहे तोच मनुष्य देवासमोर असं म्हणू शकतो की माझं पाप मला दाखव. जो मनुष्य अपने अंतर्याम की स्थिति क्या है वो जानने की इच्छा रखता है, केवल वही मनुष्य केवल परमेश्वर से कह सकता है कि मेरी आत्मिक स्थिति, मेरी अंदर की स्थिति क्या है वो मुझे दिखा। प्रियानो आपले मुख्य 3 शत्रू आहेत मेरे प्यारो, हमारे 3 मुख्य शत्रु है आणि त्या 3 शत्रूंपैकी पहिला जर शत्रू कोण असेल तर आपलं अज्ञान. और वो उन तीनों में से अगर पहला एक शत्रु हमारा जो होगा वो है हमारा अज्ञान। पहिला आमचा शत्रू आहे तो आमचा अज्ञान पहला शत्रु है हमारा अज्ञान आणि दुसरा शत्रू आहे प्रियानो दुसरा शत्रू जो आहे तो प्रियानो आमचं हृदय. दूसरा हमारा शत्रु है वो है हमारा हृदय आणि तिसरा जो शत्रू आहे तो आम्हाला माहित आहे शैतान. और तीसरा जो शत्रु है वो हम जानते हैं वो है शैतान। 3 आमचे मुख्य शत्रू आहेत. ये 3 हमारे मुख्य शत्रु है। पहिला शत्रू आहे आमचं स्वतःचं ज्ञान. पहला है हमारा खुद का अज्ञान। दुसरा जर शत्रू कोण असेल तर प्रियानो आमचं स्वतःचं हृदय. दूसरा अगर हमारा शत्रु कोई होगा तो वो है हमारा हृदय। आणि तिसरा जर कोणता शत्रू असेल तर तो मग प्रियानो शैतान. और तीसरा जो शत्रु है वो है शैतान। आम्ही जर आमच्या कायद्याच्या पुस्तकावर जर पाहू गेलो तर त्याच्या क्लिअर कट लिहिलं असतं द इग्नोरन्स ऑफ द लॉ इज नो एक्सक्यूज.
और हम अगर कायदे की किताब में अगर हम देखें तो वहां पर बहुत ही सफाई से लिखा हुआ रहता है कि जो नियमों के प्रति नजरअंदाज करता है उसके लिए कोई भी छूट नहीं होगी, उसके लिए कोई बहाना नहीं होगा। कायद्याच्या पुस्तकावर सुवर्णाक्षरात लिहिलं असतं, इग्नोरन्स ऑफ द लॉ इज नो एक्सक्यूज. और नियम शास्त्र की पुस्तक पर इस प्रकार लिखा गया होता है कि जो भी व्यक्ति नियम शास्त्रों पर नजरअंदाज करता है उसे छूट नहीं मिलेगी, उसको उस पर कोई कृपा नहीं की जाएगी, उसको कोई बहाना नहीं होगा। एक जंगली मनुष्य आहे आणि त्याने खून केला तर कायदा असं म्हणत नाही की तो जंगली मनुष्य आहे आणि म्हणून त्याला सोडून द्या. नाही, कायद्याचं अज्ञान मला आहे, मला काय कायदा माहिती नाहीये, मी काय वाटेल तसं वागू शकतो. प्रियानो, असं होऊ शकत नाही. तो जंगली असू द्या, तो अनपढ असू द्या, पण कायद्याचं अज्ञान हा बचाव होऊ शकत नाही, त्याला शासन होऊ शकतं. अगर एक जंगली मनुष्य है वो किसी का खून कर दे तो ऐसा नहीं होगा कि वो उसके दंड से छूट जाएगा। कायदा ऐसा नहीं कहता कि क्योंकि वो जंगली है उसको छोड़ दो, नहीं, लेकिन कायदे के सामने सब लोग समान है, भले वो जंगली होने दो या अज्ञान होने दो या कोई भी दूसरा व्यक्ती होने दो। तो हम देखते हैं कि नियम शास्त्र पर नजरअंदाज करना जो है वो उसको कोई बहाना नहीं होता छूट पाने का। आणि म्हणून प्रियानो, आम्ही असं म्हणू शकत नाही की नाही परमेश्वर, मला हे पाप माहिती नव्हतं, मला ते पाप माहिती नव्हतं. प्रियानो, आम्ही देवासमोर निर्दोष आणि निष्कलंक असं स्वतःला सादर करण्याची गरज आहे. तो मेरे प्यारो, इसलिए हम देखते हैं कि हम परमेश्वर को यो नहीं कह सकते कि मुझे ये पाप मेरा पता नहीं था या वो मेरा पाप पता नहीं था। मेरे प्यारो, हमें अपने आप को परमेश्वर के सामने पूरी तरह से निर्दोष और निष्कलंक ऐसा उपस्थित करने की जरूरत है। तुम्हाला आणि मला देवाने एका महान पाचारणाने पाचारण केलं आहे, तर त्या पाचारणाला आपण स्वतःला सादर करून द्यावं, ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आप और मुझे यदि परमेश्वर ने एक महान बुलावे से बुलाया है तो उस बुलावे के प्रति हम अच्छी तरह से प्रस्तुत हो और पूरी तरह से प्रस्तुत हो, ये हमारी जिम्मेदारी है। एक ख्रिस्ती डॉक्टर होता प्रियानो, आणि आपण चांगले ख्रिस्ती डॉक्टर आहोत अशी त्याला स्वतःविषयी खात्री होती, कारण तो फार चांगली कामं करत असे. एक मसीही डॉक्टर था और उसे ऐसा लगता था कि मैं एक बहुत ही अच्छा डॉक्टर हूँ, क्योंकि वो बहुत ही अच्छा काम भी किया करता। आणि तो आपली चांगली कामं आणि आपल्या परोपकाराची उपकाराची गोष्टी एका देवाच्या सेवकाकडे येऊन सांगू लागला. और वो अपने सारे जो अच्छे काम है और अपने सारे जो लोगों पर उपकार करने वाली सारी चीजें जो है वो परमेश्वर के एक दास के पास आकर वो बताने लगा। देवाच्या सेवकाने त्याला म्हटलं की तुझं परिवर्तन झालं आहे का? तो परमेश्वर के उस दास ने उससे सवाल पूछा कि क्या तेरा परिवर्तन हुआ है? आणि तो डॉक्टर जो होता तो गोंधळून गेला. और वो डॉक्टर चौंक गया। आणि डॉक्टरला त्याने सांगितलं की तू जाऊन प्रार्थना कर आणि तू परमेश्वराला सांग की तुझं स्थिती, अंतःकरणाची स्थिती काय आहे, ती देवाला तू प्रार्थना कर, देव तुला ती स्थिती दाखवेल. और परमेश्वर के दास ने उस डॉक्टर से कहा कि तू जा, परमेश्वर से बातचीत कर, परमेश्वर के कहे कि तेरी अंतर्याम की स्थिती क्या है वो तुझे दिखा, वो तुझे बताएगा। हा डॉक्टर गोंधळात पडला की मी चांगली कामं करतो, मी सुवार्थाचा प्रचार करतो, मी खेडेगावामध्ये जाऊन गरीब लोकांना सुवार्थ सांगतो, मी त्यांना औषधोपचार करतो, आणि देवाचा सेवक माझी स्तुती करण्याऐवजी मला असं का म्हणत आहे की तुझं परिवर्तन झालंय का, तू जाऊन प्रार्थना कर. ये डॉक्टर तो बड़ी उलझन में पड़ गया। वो सोचने लगा कि मैं तो बहुत ही अच्छे काम करता हूँ, जगह जगह जाकर शुभ समाचार सुनाता हूँ, लोगों का अच्छा काम करता हूँ, लोगों को ठीक भी करता हूँ, और ये जो परमेश्वर का दास है वो मेरी स्तुति करने के बजाय क्यों मुझसे ये कह रहा है कि मैं जाकर परमेश्वर से बातचीत करके मेरे अंतर्याम की स्थिती क्या है वो मैं उसे पूछूं। परंतु देवाच्या सेवकाने गंभीरपणे त्याला सांगितल्यामुळे तो सेवक गेला, तो डॉक्टर गेलेले आहेत आणि त्यांनी प्रार्थनेमध्ये वेळ घालवला. लेकिन जिस प्रकार से परमेश्वर के उस दास ने उसे कहा, बिल्कुल उसी प्रकार उसने किया। उसने जाकर परमेश्वर की उपस्थिति में समय बिताया आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्याशी बोलला की तू खून केलेला आहे. और परमेश्वर की आत्मा ने उसे कहा कि तूने खून किया है। हा मनुष्य डॉक्टर अत्यंत घाबरले, ते देवाच्या सेवकाकडे आले आणि त्यांनी म्हटलं की परमेश्वरने मला सांगितले की तू खून केलेला आहे. और फिर ये डॉक्टर जो है बिल्कुल डर गया और परमेश्वर के दास के पास आकर उसने कहा कि परमेश्वर ने मुझसे कहा है कि मैंने खून किया है। सेवकाने त्याला विचारलं की तू कोणाचा खून करणार होतास? तो परमेश्वर के दास ने उसको पूछा कि तू किसका खून करने वाला था? तो म्हणाला की माझी पत्नी जी आहे तिने डावरसाडी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे आणि मी तिचा खून करणार होतो. और फिर उस डॉक्टर ने जवाब दिया कि मेरी जो पत्नी है उसने मुझसे अलग होने के लिए, तलाक लेने के लिए कोर्ट में अर्जी किया, उसके कारण ही मैं उसकी हत्या करने वाला था। देवाच्या सेवकाने त्याला सांगितलं की तू एक पत्र लिही आणि तिला सांग का मी तुझा खून करणार होतो, मला क्षमा कर. और परमेश्वर के उस दास ने उस डॉक्टर से कहा कि तू एक खत लिखना और उस खत में ऐसा जरूर लिखना कि इस बात के कारण मैं तेरी हत्या करने वाला था, तो मुझे क्षमा कर। डॉक्टर म्हणाले तुम्ही काय सांगता देवाच्या सेवक, तू काय म्हणतोस? तो डॉक्टर कहने लगा कि देव परमेश्वर के दास तू ये मुझसे क्या कह रहा है? मी जर असं पत्र पाठवलं तर माझी पत्नी ते कोर्टामध्ये सादर करेल आणि मला सजा होईल. मैं अगर ऐसा खत लिखकर भेजूंगा तो वो पत्नी जो है कोर्ट में वो पत्र जो है दिखा देगी और साबित कर देगी कि और मुझसे वो तो उसके लिए एक सबूत बन जाएगा। देवाचा सेवक म्हणाला, तुला जे मी सांगतो ते जर तू करशील तर तुझा देव सहाय्य करील.
और परमेश्वर के दास ने कहा कि जो बातें मैं तुझसे कह रहा हूँ वैसा अगर तू करेगा तो परमेश्वर तेरी सहायता करेगा. त्या सेवकाने पत्र लिहिलं की प्रिय मी तुझ्या विरोधात मी वाईट वागलेलो आहे आणि खरोखर मी रागाच्या भरात मी तुझा खून करणार होतो आणि त्यामुळे मी तुझ्याकडे क्षमा मागत आहे. और उस डॉक्टर ने परमेश्वर के दास ने बताया अनुसार खत भी लिखा. उस खत में इस प्रकार लिखा कि ये सारी बातें जो हुई है उसके कारण मैं तेरी खून करने वाला था, मैंने तेरे साथ बुरा सलूक किया है, तो अब मुझे क्षमा कर. त्या स्त्रीने ताबडतोब ते पत्र जसं त्याला भीती वाटली तसं कोर्टामध्ये सादर केलं. उस व्यक्ति को जिस प्रकार लग रहा था वैसे ही हुआ. उस स्त्री ने उस खत को जो है कोर्ट में प्रस्तुत कर दिया आणि तो पुरावा म्हणून तिने कोर्टामध्ये सादर केला. और न्यायालय में वो सबूत प्रस्तुत करने के बाद आता तो डॉक्टर सेवकाकडे आला, तो म्हणाला बघा साहेब, बघा त्यांनी तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केलेला आहे. और वो डॉक्टर अभी परमेश्वर के दास के सामने आया, कहने लगा देख जैसे मैंने कहा था वैसे हुआ. वो खत उसको सबूत के न्याय मिल गया. परंतु प्रियांनो, जेव्हा तो देवाकडे प्रार्थना करायला गेला होता त्या डॉक्टरचं परिवर्तन झालं होतं. त्या डॉक्टर देवाच्या सेवकाने त्याला सांगितलं की तू प्रार्थना कर आणि जा आणि ते प्रार्थना कर आणि तिला तुझ्या पत्नीला आशीर्वाद दे. और फिर परमेश्वर के दास ने उससे कहा कि तू जा और प्रार्थना कर. और हम देखते हैं कि उस व्यक्ति का, जब उस डॉक्टर का परिवर्तन हो चुका था, जब वो परमेश्वर से प्रार्थना कर रहा था. और इसके लिए अभी वो परमेश्वर का दास उसे कहता है कि तू जा, दोबारा प्रार्थना कर और तेरी पत्नी को आशीर्वाद दे. आणि जेव्हा तो प्रार्थनेमध्ये गेलेला आहे, परिवर्तन झालेलं, नव्या हृदयाने तो देवाकडे गेलेला आहे, तेव्हा देवाने त्याला एक तारीख दिली आणि प्रियाने त्यात ठार केला. त्याची पत्नी आणि कित्येक वर्षापासून त्यांचे संबंध तुटले होते, ते स्थापित झाले, त्यांची भांडणं मिटली गेली आणि ते कुटुंब पुन्हा स्थापित झालं. और जब वो प्रार्थना में बैठा तो परमेश्वर ने उसे बात करके एक तारीख दे दी. और उस तारीख को जो सालों साल से उनका नाता टूटा हुआ था, बिल्कुल बिखरा हुआ परिवार था, इतने सालों के बाद उस दिए हुए तारीख के दिन उसके पत्नी के साथ उसका समेट हो गया और उसका हृदय परिवर्तन तो हो चुका था. आपलं अज्ञान प्रियानो आपला मोठा शत्रू असू शकतो. मेरे प्यारो, हमारा अज्ञान हमारा सबसे बड़ा शत्रु हो सकता मग है. आम्ही एक मोठे डॉक्टर असू की इंजिनियर असू, पण आमच्या पापाचं जर आम्हाला अज्ञान असेल तर प्रियानो आम्ही त्या स्थितीमध्ये देवाची सेवा करू शकत नाही. फिर भले ही हम बड़े डॉक्टर होंगे या कोई भी क्यों ना हो, हम ऐसे अज्ञान स्थिति में परमेश्वर की सेवा नहीं कर सकते. प्रियानो, आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. मेरे प्यारो, हमें आत्म परीक्षण करने की जरूरत है. जेव्हा त्या माणसाने आपलं पाप पदरी घेऊन देवाकडे तो गेलेला आहे आणि प्रियानो आपलं पाप देवाने त्याला दाखवते आणि ते कबूल केलं आहे आणि त्यांनी सोडून दिलेलं आहे, पश्चाताप केला आहे आणि प्रियानो त्याचा परिणाम काही का होईना, पण त्याने आपला पाप पदरी घेतला आहे. तेव्हा देवाने त्याला क्षमा करून देवाच्या कामासाठी त्याला एक चांगला सेवक असं बनवलेलं आहे. जिस समय उस व्यक्ति परमेश्वर के पास गया, परमेश्वर ने उसने पूछा कि मेरे पाप मुझे दिखा, और परमेश्वर ने उसे पाप बताए. पाप बताने के बाद इस व्यक्ति ने उस पापों को अंगीकार किया, उसको स्वीकारा, परमेश्वर से क्षमा मांगी, तब जाके हम देखते हैं कि परमेश्वर ने उसे आशीर्वाद दिया. प्रियानो, आपला दुसरा शत्रू जो आहे तो आपलं स्वतःचं हृदय आहे. मेरे प्यारो, हमारा दूसरा शत्रु जो है वो है हमारा हृदय. इर्म्याचं पुस्तक त्याचं 17व्या अध्यायाच्या 9व्या वचनात म्हटलेलं आहे. देवाच्या वचनाकडे ध्यान द्या. 17वां अध्याय उसका 9वां वचन ये कहता है, हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासका आहे, हे कोण जाणतो. हृदय तो सबसे धोकेबाज आहे. धोखेबाज है. मैं ये वचन पढ़ती हूँ, यिर्मयाह यिर्मयाह का 17:9. 17वां अध्याय हम्म. उसका 3रा वचन. 9 वचन 17:9. यिर्मयाह का 17वां अध्याय उसका 9वां वचन यो कहता है, मन तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला है, उसमें असाध्य रोग लगा है, उसका भेद कौन समझ सकता है. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही इतरांकडे पाहतो तेव्हा ते आम्हाला दुसऱ्याचं पाप वाटतं, पण आमच्या स्वतःच्या जीवनाकडे आम्ही पाहतो ते आम्हाला ते माफ वाटतं. हम मेरे प्यारो, हम देखते हैं कि हम जब दूसरों के जीवन के पास देखते हैं तो दूसरों के जीवन में हमें पाप दिखाई देता है, लेकिन जब अपने खुद के जीवन में हम देखते हैं तो हमें सब कुछ माफ दिखाई देता हा, है. आमचं ते माफ प्रियानो, दुसऱ्याचं ते पाप पण आमचं माफ. हम कहते हैं कि दूसरे ने किया है वो पाप है और मैंने जो किया है वो माफ है. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला जर पाहू गेलो पवित्र शास्त्रामध्ये, आम्ही अशा एका मनुष्याविषयी विचार करणार आहोत और इसलिए मेरे प्यारो, हम देखेंगे अगर पवित्र शास्त्र में तो एक ऐसे व्यक्ती के विषय में हम विचार करेंगे की प्रियानो, देवाने त्या माणसाविषयी साक्ष दिली होती की मला माझ्या मनासारखा राजा मिळाला आहे. कि परमेश्वर ने उसके विषय ये बात कही थी कि मुझे मेरा मन चाहा राजा मिला है. आणि प्रियानो, शमूएलला देवाने म्हटलं की तू आपल्या सिंगामध्ये तेल भरून घे आणि तू इशायाच्या मुलांकडे जा, कारण मी तिथे राजा पाहिला आहे. और फिर परमेश्वर ने शमूएल से कह दिया था कि तू अपना तेल ले ले, उस सिंग में डालकर और जा उसका अभिषेक कर, मैंने एक राजा चुन लिया है. पहिला शमूएल त्याच्या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं प्रियानो. पहले शमूएल के 16वें अध्याय में हमें देखने मिलता है मेरे प्यारो. शाऊलाने पाप केल्यावर देवाने त्याला बाजूला सारलेला आहे आणि देवाने दाविदाची निवड केलेली आहे.
शॉल ने जब पाप किया तो परमेश्वर ने उसे अलग करके दाऊद को चुन लिया एक राजा होने के लिए। आणि 16व्या अध्यायाच्या 6 आणि 7 वचनामध्ये आम्ही पाहिलं प्रियानो, और 16वें अध्याय के 6वें और 7वें वचन में यदि हम देखेंगे मेरे प्यारो, शमूएल जेव्हा प्रियानो ईशायाच्या मुलांकडे आलेला आहे आणि ईशाचा पहिला मुलगा जो आहे अलियाला पाहून तो म्हणाला की हा देवाचा सेवक आहे, खचित अभिषिक्त आहे. हम वहां पर देखते हैं कि जब शमूएल अलियाला एलिया के पास आया तभी उसने उसके बड़े बेटे को देखकर कहा कि यही वो राजा होगा। आणि प्रियानो परमेश्वर त्याला म्हणाला की तू तिच्या उंचीकडे आणि तिच्या देहाच्या सौंदर्याकडे पाहू नकोस, तो परमेश्वर ने कहा कि एलियाब की जो ऊंचाई है या उसकी सुंदरता को देखना, कारण जसे मनुष्य पाहतो तशी यहोवा पाहत नाही. क्योंकि जिस प्रकार परमेश्वर देखता है वैसा मनुष्य नहीं देखता। कारण मनुष्य बाहेर रूपाकडे पाहतो परंतु यहोवा हृदय पाहतो. क्योंकि मनुष्य तो बाहरी रूप को देखता है लेकिन परमेश्वर अंदर ही हृदय को देखता है। प्रियानो ज्या माणसाविषयी देवाने साक्ष दिली की मी हृदय पाहतो आणि दाविदाला मी निवडलेला आहे, और तो मेरे प्यारो जिस व्यक्ति के विषय में परमेश्वर ने कहा था कि मैं तो हृदय परखता हूँ, और परमेश्वर ने दाऊद को चुना था, आणि त्या दाविदाच्या त्याच हृदयाने त्या दाविदाला धोका दिलेला आहे. और दाऊद के उसी हृदय ने उसे धोखा दे दिया। प्रियानो दाविदाला अन्य कोणी धोका दिला नाही, पण दाविदाच्या हृदयाने दाविदाला धोका दिला मेरे आहे. प्यारो दाऊद को किसी और ने धोखा नहीं दिया था, लेकिन उसके खुद के हृदय ने ही उसे धोखा दिया था। दुसरा शमूएल त्याच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की जेव्हा देवाने नाथान भविष्याला त्याच्याकडे पाठवलं, दूसरे शमूएल के 12वें अध्याय में हम देखते हैं कि परमेश्वर ने जब नाथन भविष्यवाणी को उसके भविष्यवक्ता को उसके घर पे भेजा, या दाविदाने अत्यंत गंभीर पाप केलेला आहे आणि कोणाची हत्या केलेली आहे. प्रियानो त्याने व्यभिचार देखील केला आहे आणि हत्या देखील केलेली आहे. हम देखते हैं कि दाऊद ने व्यभिचार भी किया और किसी की हत्या भी की है। आणि मग प्रियानो नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आलेला आहे आणि त्यानं म्हटलं की एका मनुष्याकडे एक गरीब मनुष्य होता, त्याच्याकडे एकच मेंढी होती. और फिर नाथन भविष्यवक्ता जो था वो दाऊद के पास आकर उसे कहता है कि एक गरीब व्यक्ति था और उसके पास केवल एक ही मेमना था, आणि दुसरा एक मनुष्य त्याचा शेजारी होता, तो धनवान मनुष्य होता. और दूसरा जो था वो तो बहुत ही धनवान व्यक्ति था। त्याच्याकडे पुष्कळ गुरं मेंढरं आणि सर्व काही होतं, पण त्याच्याकडे कोणी पाहुणा आला तेव्हा या गरीब माणसाची मेंढी घेऊन त्याने त्या पाहुण्याचा त्याने पाहुणचार केला आहे. उसके पास, उस धनवान व्यक्ति के पास तो बहुत सारा सब कुछ था, बहुत ही जानवर थे, बहुत ही गाय बैल सब की भेड़ बकरियां थी, लेकिन फिर भी जब उसके घर में जब मेहमान आया तब उस धनवान ने इस गरीब का मेमना लेकर वहां पर लेकर गया और काटने के लिए। आणि जेव्हा नाथानाने हे दाविदाला सांगितलं तेव्हा दाविद अत्यंत रागाने भरून निघाला. और जब नाथन ने ये बात दाऊद से बताई तब दाऊद तो बहुत ही क्रोधित हुआ। तो नाथानाला म्हणाला यहोवा जिवंत आहे, ज्या माणसाने केले तो मरायला योग्य आहे. वो कहने लगा कि यहोवा जीवित है और जो कुछ जिस व्यक्ति ने ऐसा किया है वो तो मरने के योग्य है, उसको मृत्युदंड मिलना चाहिए। अरे त्याच्याकडे एवढी गुर्र मेंढर असताना देखील एका गरीब माणसाची एक मेंढी त्याने घेऊन त्या पाहुण्याचा पाहुणचार केलेला आहे. वो कहने लगा कि उस धनवान के पास इतनी सारी भेड़ बकरियां होने के बावजूद उसने एक गरीब की मेंढी किस प्रकार ले ली। आणि प्रियानो तो म्हणतो तो मनुष्य मरायला योग्य आहे. और वो कहने लगा कि वो व्यक्ति तो मरने के योग्य है, मृत्युदंड के योग्य है। दुसऱ्याचं ते पाप आणि आपलं ते माफ. तो मेरे प्यारो दूसरों का तो पाप है, मेरा तो माफ है। नाथान म्हणाला तो तूच मनुष्य आहेस. नाथन ने उसे कहा कि वो व्यक्ति तू ही है। आणि प्रियानो नाथानने दाविदाचं पाप त्याच्या पदरी घातलेलं आहे. और हम देखते हैं कि नाथन ने दाऊद का पाप उसे दिखा दिया। तू उरिया हित्तीला तलवारीने जीवे मारून त्याची बायको स्वतःसाठी घेतली आहे. उसने कह दिया उसे कि तू उरी को हित्ती समाज से जो उरिया था उसकी पत्नी को तूने ले लिया है, आणि तू त्याला अम्मोनाच्या संतानाच्या तलवारीने जीव मारला आहे. उसको तो तलवार से तूने मरवा दिया और फिर उसकी पत्नी को ले लिया। ज्याचं हृदयाविषयी देवाने साक्षी दिली होती की मी हृदय पाहून मनुष्याला पारखतो. जिसके विषय में परमेश्वर ने खुद कहा था कि मैं हृदय देखकर मन परख कर मनुष्य को तोलता हूँ। बंधू प्रियांनो आता हृदय बदललं आहे आणि त्या हृदयाने त्याला धोका दिला आहे. लेकिन हम देखते हैं मेरे प्यारों अभी मन बदला हुआ, हृदय बदला हुआ हमें दिखाई देता है, और उसी मन ने उसी हृदय ने उसे धोखा दे दिया है। नीती वचन त्याच्या 4थ्या अध्यायाच्या 23व्या वचनात लिहिलं आहे. नीति सूत्र के 4थे अध्याय में 4थ्या अध्यायाचं 23वं वचन, 4थे अध्याय के 23वें वचन में इस प्रकार लिखा है, ज्या कशाचं तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक असुसीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर. जिस किसी बात को तू सुरक्षित रखता है उससे कई बढ़कर तू अपने हृदय को सुरक्षित रख। प्रियांनो ज्या कशाचं आम्ही रक्षण करतो त्यापेक्षा अधिक असुसीने आम्ही आमच्या हृदयाचं रक्षण करण्याची गरज आहे. मेरे प्यारो जो बातों की हम सुरक्षा करते हैं उससे सबसे बढ़कर हमें अपने हृदय की सुरक्षा करने की बहुत ही जरूरत है। कारण आमचं हृदय प्रियांनो आम्हाला कधी धोका देईल आम्ही सांगू शकत नाही. क्योंकि हमारा हृदय हमारा दिल हमें कभी धोखा देगा ये हम बता नहीं सकते, बोल आमचा नहीं सकते। तिसरा शत्रू आहे प्रियांनो तो शैतान आहे. और हमारा तीसरा शत्रु है वो है शैतान। आणि हा शैतान जो आहे प्रियांनो त्याची 3 प्रकारची हत्यार आहेत. और ये शैतान जो है उसके 3 प्रकार के हथियार है। पहिलं हत्यार त्याचं आहे ते प्रियांनो स्त्री. पहला उसका हथियार है वो है स्त्री। दुसरं हत्यार आहे प्रियांनो त्याचं ते मदिरा. दूसरा उसका हथियार जो होता है वो है दाक मधु या मदिरा। स्त्री, शराब आणि तिसरं हत्यार आहे संपत्ती.
स्त्री, शराब और संपत्ति ये उसका हथियार है। सैतानाचे अनेक हत्यार आहेत, परंतु प्रियानो मुख्य 3 हत्यार तो विश्वासनाचा नाश करण्यासाठी वापर करतो. शैतान के तो अनेक हथियार है, बिल्कुल उसी प्रकार इन 3 हथियारों का, यानी पुरुषों के लिए स्त्री और स्त्रियों के लिए पुरुष और फिर शराब और फिर तीसरी संपत्ती. और संपत्ति, ये 3 हथियार वो इस्तेमाल करता प्रियानो है। दावीद एक बलाढ्य योद्धा होता. मेरे प्यारो, हम देखते कि दाऊद तो बड़ा ही बलशाली योद्धा था। त्याच्यावर एका सिंहाने हल्ला केला. प्रियानो त्या सिंहाला त्याने कोकरासारखं फाडून टाकलेला आहे. उस पर किसी सिंह ने हल्ला किया तो उस सिंह को जो है उसने चीरफाड़ करके अपने भेड़ को बचा लिया। ह्या दावीदवर जे काय अस्वलाने हल्ला केला त्या अस्वला त्याने फाडून टाकलेला आहे. हम देखते हैं कि जब भालू ने हमला किया तब उसने भालू को भी चीरफाड़ करके अलग करके अपनी भेड़ को बचा लिया। गल्ल्यात जो सर्व शस्त्राने सिद्ध होता प्रियानो आणि प्रचंड शक्तीचा मनुष्य होता. हम देखते गोलायत जो सबसे बहुत ही सर्वशक्तिमान और सबसे बड़ा था, सामर्थ्यशाली था, उसको भी उसने वध कर दिया। एका गोफणीच्या धोंड्याने त्याने त्याचा चुराडा पाडलेला आहे. एक गोफन के पत्थर से ही उसने उसको मार डाला। हा बलाढ्य दावीद प्रियानो ज्याने सिंहाला फाडून टाकलं, ज्याने अस्वलाला मारून टाकलं, Yes. ज्याने गल्ल्याचा चुराडा केला, ये सामर्थ्यशाली दाऊद जिसने सिंह और भालू को फाड़ दिया था, जिसने गोलायत को मार डाला था। एका स्त्री समोर प्रियानो हतबल मनुष्य समोर तो शरण गेला आहे. एक स्त्री के सामने वो शरण हो गया और अपने आप का और पाप कर दिया। प्रियानो शमशोन हा अत्यंत ताकदवान मनुष्य होता. हम देखते हैं शमशोन भी एक ताकतवर मनुष्य था, तो अत्यंत शक्तिशाली मनुष्य होता. वो बहुत ही शक्तिशाली मनुष्य था। प्रियानो तो मोठमोठे दोरखंड तोडून टाकत असे. हम देखते हैं कि वो लोहे के दंड भी तोड़ देता था। त्याने देखील सिंहाला फाडून टाकलं. प्रियानो उसने भी सिंह को फाड़ दिया था। एका मेलेल्या गाढवाचा जाबाड घेऊन त्याने हजारो लोकांना मारून टाकलं. एक मरे हुए गधी का हड्डी लेकर उसने जो है कई सारे लोगों को मारा था। शमशोन अत्यंत बलाढ्य आणि ताकदवान मनुष्य होता. शमशोन बहुत ही ताकतवर व्यक्ति था। पण प्रियानो हा बलाढ्य शमशोन जे एका स्त्री समोर अक्षरशः तिला शरण गेला आहे. लेकिन हम ये भी देखते हैं कि यही शमशोन जो बिल्कुल सामर्थ्यशाली बलवान था, वो भी एक स्त्री के सामने हार गया और उसके सामने हार का कारण बना। शैतानाचं प्रियानो शैतानाचे हत्यार हे भयानक हत्यार आहे. मेरे प्यारो, शैतान का ये हथियार बहुत ही भयानक हथियार है। तुम्ही पापाशी खेळू शकत नाही. हम पाप से खिलवाड़ नहीं कर सकते। प्रियानो पाप आणि विषारी साप हे दोन्ही सारखेच आहे. मेरे प्यारो, पाप और जहरीला सांप दोनों भी समान है। प्रियानो जेव्हा आम्ही पापामध्ये सापडतो प्रियानो, त्याच्यातून बाहेर येणं अशक्य असतं. जब हम पाप में फंस जाते हैं मेरे प्यारो, उसमें से बाहर निकलना बहुत ही कठिन होता है। आम्ही ज्याला सुटेरा म्हणतो किंवा ज्याला स्पायडर इंग्लिशमध्ये स्पायडर म्हटलं जातं किंवा ज्याला हिंदीमध्ये कोळी म्हणतात, तो स्पायडरचा धागा अत्यंत नाजूक असतो. प्रियानो हम देखते हैं कि जिसको हिंदी में क्या कहते हैं उसको? कोळी मकड़ी। मकड़ी। Thank you। जिसको मकड़ी कहते हैं, वो मकड़ी जो अपना जाल बिछाती है, वो जाली वो बहुत ही नाजुक होती है। ते जाळ प्रियानो आपल्या डोळ्याला दिसत नाही. वो जाला हमें दिखाई नहीं देता हमारी आंखों से। प्रियानो बुलेट प्रूफ गोळ्या त्याच्या जे जॅकेट बनवतात त्याच्यापासून बनवलं जातं. मेरे प्यारो, बुलेट प्रूफ जैकेट जो बनाए जाते हैं उस मकड़ी के उसी जाले से बनाए जाते हैं। अत्यंत नाजूक धागा, पण प्रियानो त्याच्यामध्ये जर बारीक सावं सांपडलं तर ते सुटत नाही. वो बहुत ही नाजुक होता है, लेकिन यदि उसमें कोई फंस जाए तो उसको छूटना भी चाहे तो नहीं छूट सकता। AK-47 बंदुकीच्या गोळीला रोखू शकेल असं जॅकेट त्या धाग्यापासून बनवलं जातं. AK-47 बंदूक की गोली को जो अगर रोक सके, वैसे जैकेट को उसी मकड़ी के जाले से बनाया जाता है। पाप प्रियानो अत्यंत प्रबळ असतं. तुम्ही त्याच्याशी खेळ करता कामा नये. मेरे प्यारो, पाप बहुत ही प्रबल होता है, हमें उसके साथ खिलवाड़ नहीं करना पाप है। अत्यंत प्रियानो आकर्षून घेणार असतं. त्याचा तुमच्या आमच्या शक्तीचा निभाव लागू शकत नाही. पाप हमें आकर्षित करने वाला होता है, उसकी शक्ति के सामने हम नहीं टिक पाएंगे। आणि बलाढ्य लोक प्रियानो त्याच्या समोर त्यांचा निभाव लागत नाही. ते सहजपणे पापाला खेचले और जातात. बड़े बड़े बलवान लोग भी उनके सामने टिक नहीं पाते और उसके सामने अपने अपने घुटने टेक देते हैं। आणि म्हणून प्रियानो आम्ही पापाला आणखी काहीतरी सौम्य नाव देता कामा नये. और इसलिए मेरे प्यारो, जो पाप है वो पाप है, उसको कोई आसान सा शब्द उसका इस्तेमाल ना करें उसके आम्ही लिए। पाप हे पाप म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हमें पाप को पाप की नजर से ही देखना है। विषाच्या बाटलीवरील लेबल बदली केल्याने त्याचा धोका कमी होत नाही, पण तो धोका वाढून जातो. प्रियानो किसी जहर की बोतल पर उसका नाम बदल दे तो उसका धोका कम नहीं होता मेरे प्यारो, वो जहर है, वो जहर ही रहेगा। आम्ही प्रियानो पापाचा सामना कधी कशा प्रकारे करू शकतो. तो मेरे प्यारो, हम इस पाप का सामना किस प्रकार कर सकते हैं? पाप पहिलं विचारणं आमच्याकडे येतं. पाप तो पहले विचारों के रूप में हमारे पास आता है। आम्ही सहजवारी घेता कामाने पाप विचारणं आमच्याकडे येतं. प्रियानो हमारे मेरे प्यारो, हमें पाप को आसानी से नहीं लेना है, क्योंकि हमारे विचारों के द्वारा पहले पाप आता है। पाप जे आमच्याकडे येतं तेव्हा गुदगुल्या करत येतं. प्रियानो पाप जब हमारे पास आता है तो हमें गुदगुदी करते हुए हमारे पास आता है। पाप प्रियानो आम्हाला वाटतं त्याची भयानक आम्हाला समजत नाही. आम्हाला बरं वाटतं प्रियानो पाप आमच्याकडे
आमच्याकडे येतं हमें तेव्हा. महसूस नहीं होता कि वो कितना खतरनाक है, हमें तो अच्छा लगता है जब वो आता है। आणि परंतु प्रियांनो, जेव्हा पापाचा विचार आमच्याकडे येतो तेव्हा जे देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना आहेत त्यांची लाईट पेटू लागतात, त्यांना इशारा मिळू लागतो. जब पाप अपने जीवन में आता है और जो परमेश्वर की उपस्थिति में समय बिताते हैं, उनको समझ भी जाता है कि पाप आ रहा है और वो तुरंत ही उनकी उनकी बत्तियां जलने लगती है। समुद्राला जेव्हा ओहोटी लागते प्रियांनो, त्या ओहोटीच्या पाण्यामध्ये जे उतरतात त्यांना पाणी खेचून नेतो आणि किती बलवान मनुष्य असला तर त्याच्यातून सुटू शकत नाही. समंदर के पानी की जो ओहटीला ओहोटी म्हणजे त्याला हिंदी कमी शब्द कमी असतं। हाय माफ टाइड, कीजिएगा लो टाइड, मुझे लो ये- टाइड, लो माफ टाइड. कीजिएगा, मुझे ये शब्द नहीं पता ओटी को क्या लो- कहते लो हैं टाइड हिंदी में। म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. लेकिन जब समंदर का पानी जो है कम होता है और उसमें अगर कोई उतरता है तो पानी का वो पानी उसे खींच लेता है मनुष्य को अंदर। किती अत्यंत उत्तम पोहणार असला तर प्रियांनो ते पाणी त्याला खिचून नेतं आणि तो आपला जीव वाचवू शकत नाही. उस पानी में कितने भी अच्छी तरीके से तैरने वाला व्यक्ती क्यों ना हो, उस पानी में वो टिक ही नहीं सकता, वो डूब जाएगा, खींच लिया जाएगा। आणि पाप प्रियांनो तशा प्रकार प्रबळ आहे ते त्याच्याकडे आलेल्या माणसाला कधी सोडत नाही. और पाप भी बिल्कुल उसी प्रकार से प्रबल है कि उसके सामने जो इंसान फंस जाए उसको कोई छुटकारा नहीं हो सकता। आणि म्हणून ते पाप आमच्या जीवनात येण्या अगोदर प्रियांनो आम्ही त्याला रोखलं पाहिजे. और इसीलिए मेरे प्यारो वो पाप हमारे जीवन में आने के पहले ही उसे रोकना है। आम्ही डायरेक्ट पापामध्ये पडत नाही, पहिलं पाप विचाराने आमच्याकडे येतं. हम सीधे सीधे पाप में नहीं पड़ते, लेकिन पहले तो हमारे विचारों के रूप में हमारे मन में आता है। पण जर आम्ही सावध राहिलो नाही तर प्रियांनो ते विचार आम्हाला त्या पापाकडे घेऊन जातात आणि मग प्रियांनो आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे फसून जातो. लेकिन यदि सावधान नहीं रहेंगे तो यही विचार हमें पाप करने पर मजबूर कर देता है, वो पाप की ओर ले जाता है और फिर हम बेसावध हो जाते हैं। आम्हाला आम्हाला माहिती आहे प्रियांनो, शमशोनाने मोठमोठे दोरखंड तोडून टाकले. हम जानते हैं तो शमशोन तो बहुत ही बलवान था और उसने लोहे की जंजीरें भी तोड़ दी थी। पण या शमशोनाला प्रियांनो त्या स्त्रीने आपल्या डोळ्याच्या पापणीने पकडलेला आहे. लेकिन हम देखते हैं कि इसी बलवान शमशोन को एक स्त्री ने अपने अपने आंखों की पलकों से उसे वश में कर दिया। आपल्या डोळ्याच्या पापणीने त्याला पकडलेला आहे. अपने आंखों के पलकों से ही उस स्त्री ने उसको अपने वश में कर दिया। आणि म्हणून प्रियांनो तुमची दृष्टी कशी आहे, तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज और आहे. इसलिए मेरे प्यारो हमारी नजर कैसी है, इसका आत्म परीक्षण करने की हमें जरूरत है। तुमचा स्वतःविषयीचा अभिमान तुम्हाला वाचवू शकत नाही. हमारा खुद का विषय का अभिमान हमें बचा नहीं सकता। शैतान तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्याकडे नाना प्रकारे तुम्हाला पाशामध्ये पकडण्यासाठी प्रयत्न करत राहील. ये बात तो जान लीजिए कि शैतान जब तक हम जिंदा है तब तक अलग अलग तरीके से हमें फंसाने की कोशिश करता रहेगा। परंतु नीतिसूत्र त्याचा दुसरा अध्याय 16 वचन म्हटलेलं आहे, लेकिन नीति सूत्र का दूसरा अध्याय उसके 16वें वचन में इस प्रकार लिखा है विवेक तुम्हाला त्या पापापासून दूर राहण्यासाठी सांभाळील. कि तुम्हारा विवेक जो है वो तुम्हें पाप से दूर रहने के लिए तुम्हारी सहायता करेगा। नीतिसूत्र त्याचा दुसरा अध्याय नीति सूत्र उसका दूसरा अध्याय, आम्ही तिकडे पाहूया. तिथं दुसऱ्या अध्यायामध्ये 16 वचनापासून नीति वचन का दूसरा अध्याय उसका 16वां वचन हम देखते हैं। यहाँ पर इस प्रकार लिखा है, तुला परस्त्रीपासून, हाँ पढ़ी हिंदी में. तब तू पराई स्त्री से भी बचेगा जो चिकनी चुपड़ी बातें बोलती है हम्म और अपनी जवानी के साथी को छोड़ देती है और जो अपने परमेश्वर की वाचा को भूल जाती है। हम्म उसका घर मृत्यु की ढलान पर है और उसकी डगरे में मरे हुओं के बीच पहुंचती है। हम्म जो उसके पास जाते हैं उनमें से कोई भी लौटकर नहीं आता और ना वे जीवन का मार्ग पाते हैं। तू भले मनुष्य के मार्ग पर चल और धर्मियों की बाट को पकड़े रह, क्योंकि धर्मी लोग देश में से बसे रहेंगे और खरे लोग ही उसमें बने रहेंगे। प्रियांनो, दुष्ट लोग देश में से नाश होंगे और विश्वासघाती उसमें से उखाड़े जाएंगे। व्यभिचारी सहजवारी गोष्ट घेऊ नका प्रियांनो. मेरे प्यारो, व्यभिचार इस बात को हम आसानी से ना ले। वचन म्हणते दुष्ट पृथ्वीतून छेदून टाकले जातील वचन कहता है कि दुष्ट जो है वो पृथ्वी से निकाल दिए जाएंगे, उखाड़ दिए जाएंगे। आणि दगलबाज तिच्यातून उपटून टाकले जातील. और जो जो बुरा काम करते हैं, विश्वासघाती है, उनको भी उखाड़ दिया जाएगा। प्रियांनो, परस्त्रीपासून आम्हाला आमचा विवेक आम्हाला रोखू शकतो. मेरे प्यारो, पराई स्त्री से केवल हमारा मन ही हमें रोक सकता है। ते परस्त्रीचे मार्ग मरणाकडे उतरतात. पर पराई स्त्री के मार्ग जो है वो मौत की ओर ले चलते हैं। प्रियांनो, या पापाचा आम्ही कसा मुकाबला करू शकतो? मेरे प्यारो, इस पाप का हम किस प्रकार मुकाबला कर सकते हैं? आम्हाला माहिती आहे की एखाद्या माणसाला जर साप चावला प्रियांनो, तर त्याला जे जे औषध दिलं, इंजेक्शन दिलं जातं ते सापाच्या विषापासूनच बनवलं जातं. हम जानते हैं कि किसी को अगर सांप ने काट दिया तो उस व्यक्ति को बचाने के लिए सांप के जहर से बनाया हुआ दवाई ही काम आती है, इंजेक्शन ही काम आता है। जे सापाचं विष आहे ते अत्यंत दष्टपुष्ट घोड्याला थोडं थोडं प्रमाणामध्ये दिलं जातं. हम देखते हैं कि सांप का जो जहर होता है वो थोड़े थोड़े प्रमाण में घोड़े को दिया जाता है आणि मग त्याचं प्रमाण अतिशय वाढवलं जातं. और फिर उसकी जो देने की जो
औसत होती है वो बढ़ाई जाती है। आणि मग प्रियानो त्याचं ते रक्त काढून प्रियानो साप चावलेल्या माणसाला इंजेक्शन दिलं तर ते प्रियानो त्या विषावर ते जंतू प्रबळ होऊन त्या तो मनुष्याचा प्राण वाचतो. और फिर उसका लहू, उस घोड़े का खून अगर निकाल कर जो है उसका इंजेक्शन अगर किसी मनुष्य को दिया जाए तो उस व्यक्ति को जिसको सांप ने काटा है उस पर उस जहर का कोई भी असर नहीं होता। प्रियानो आमच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारचं काही पाप येत असेल, मेरे प्यारे, हमारे जीवन में अगर इस प्रकार का कुछ पाप आता होगा, स्त्रीविषयीचा व्यभिचार आमच्या जीवनात येत असेल, स्त्री विषय का व्यभिचार यदि हमारे मन में आता होगा, देवाच्या वचनामध्ये स्त्रीविषयी किंवा व्यभिचाराच्या विषयी जी पाप लिहिली आहेत ती वचनं तुम्ही बोलायला सुरुवात करा प्रियानो. तो मेरे प्यारों, परमेश्वर के वचन में स्त्री से जुड़े हुए जिन पापों के विषय में उल्लेख किया उन वचनों को लेकर हमें बोलने की जरूरत है। जर तुमच्या जीवनामध्ये दारू संबंधी विचार येत असतील तर प्रियानो दारू संबंधी लिहिलेले विचार तुम्ही बोलायला सुरुवात करा, वचन बोलायला यदि सुरुवात आपके करा. मन में शराब के विषय में विचार आते होंगे तो शराब को लेकर के वचन बोलते रहे। जर तुमच्या जीवनामध्ये धन संपत्तीचा लोभ येत असेल तर त्या संबंधी लिहिलेली वचनं शोधून काढा आणि ती बोलायला सुरुवात करा. यदि तुम्हारे जीवन में धन संपत्ति के विषय में लोभ आता होगा तो वैसे वचनों को चुन लीजिए और वो बोलिए। प्रियानो देवाची वचनं आहेत की आम्ही कृपेच्या अधीन आहोत आणि आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाहीत आणि म्हणून पाप आमच्यावर अधिकार करणार नाही. मेरे प्यारों, परमेश्वर का वचन ये कहता है कि हम लोग तो आत्मा के अधीन है, कृपा के अधीन है और नियम शास्त्र के अधीन नहीं, और इसीलिए परमेश्वर का आत्मा हमारी सहायता करेगा। देवाचं वचनाचं आम्हाला ज्ञान असण्याची गरज आहे. परमेश्वर का वचन का ज्ञान हमारे अंदर होना जरूरी है। त्याचबरोबर जसं त्या डॉक्टरने आपलं पाप जेव्हा त्याला देवाने प्रकट केलं तेव्हा तो देवाच्या सेवकाकडे गेला आणि त्याने त्याला सांगितलेलं आहे, देवाच्या वचन म्हटलं तुमची पाप क्षमा व्हावीत म्हणून आपली एकमेकाजवळ ती कबूल करा. बिल्कुल उसी प्रकार जिस प्रकार उस परमेश्वर के दास ने उस डॉक्टर से कहा, उस डॉक्टर ने अपने पाप कबूल कर लिए, बिल्कुल उसी प्रकार हमें भी अपने एक दूसरे के पाप जो है वो कबूल करके स्वीकारने हैं। तुमच्यासाठी दुसरे लोक प्रार्थना करते तुम्ही वाचवले जाऊ शकाल. यदि आपके लिए कोई प्रार्थना करे तो आपका तारण होगा, उद्धार परंतु होगा। मला माझ्याविषयी कोण काय म्हणेल असं म्हणून तुम्ही तुमचा पाप झाकून ठेवाल तर प्रियानो एक दिवस ते न्यायाच्या दिवशी उघड केलं जाईल. लेकिन मेरे विषय में लोग क्या कहेंगे अगर ये बात हम कहेंगे तो हमारे पाप वैसे के वैसे रहेंगे और न्याय के दिन हमें शर्मिंदा होना पड़ेगा आणि अनंतकाच्या नरकाच्या अग्नीमध्ये आम्हाला जाऊन पडावं और लागेल. सार्वकालिक आग अग्नि में हमें जाके वहां पे झोंका जाएगा। आम्ही यावेळेला गुडघे टेकूया प्रियानो. हम इस समय में घुटना टेकेंगे। मेरे देवाच्या प्यारे। सानिध्यामध्ये आम्ही आमचं पाप, आमचं दुष्टाई, अन्याय आम्ही देवाकडे घेऊन येणार आहेत. कारण प्रियानो असा कोणी मनुष्य नाही की ज्याच्याकडे शैतान मोह पाप घेऊन येत नाही. परमेश्वर के सामने हम अपने पापों को कबूल करेंगे, अपने अन्याय को, अपने अधर्म को, अपने सारे किए हुए गलत कामों को हम कबूल करेंगे, क्योंकि ऐसा कोई भी व्यक्ति नहीं जिसके पास शैतान ऐसा मोह पाश लेकर नहीं आता। खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताकडे शैतान मोह आणि पाश घेऊन आला प्रियानो. खुद प्रभु यीशु मसीह के पास का परीक्षा लेने के लिए भी शैतान वहां पर पहुंच गया। तर तुम्ही आणि आम्ही त्या मोह पाशापासून सुटू शकत नाही. तो आप और मैं इस मोह से बच नहीं सकते, परंतु आम्हासाठी महान आशा आहे. लेकिन हमारे लिए एक महान आशा है। त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानचं डोकं ठेचून टाकलेलं आहे. उस प्रभु यीशु मसीह ने उस सूली पर उस शैतान का मुंह बिल्कुल पूरी तरह से सर कुचल दिया है। आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनातील प्रत्येक पापावर आम्ही विजयामध्ये चालू शकतो. और उस प्रभु यीशु मसीह पर किए विश्वासी के कारण हम हमारे जीवन में हर पाप पर विजयी होकर हम चल सकते हैं। आमच्या मनात घेऊन आलेल्या प्रत्येक पापाचा आम्ही देवाच्या वचनाच्या द्वारे त्याच वेळेला विरोध केला पाहिजे. हमारे जीवन में होने वाले हर पाप को हमें परमेश्वर के वचन को लेकर ही उसका विरोध करना है। एखादा गंभीर आजार शरीरात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार येऊ नये म्हणून काळजी घेणं हा शहाणपणा आहे. एक गंभीर आजार, बीमारी हमारे शरीर को न लग जाए और वो लग गई तो उसको ठीक करने के बजाय वो न लगे, इसके लिए हमें ख्याल रखना है। कोणतेही पाप आमच्या जीवनात येण्या अगोदर आम्ही त्याचा मुकाबला करण्याची गरज कोई आहे. भी पाप हमारे जीवन में आने के पहले उसका हमें मुकाबला करने की जरूरत आणि है। जर आम्ही त्या पापामध्ये पडले असतील तर प्रियानो आम्ही शोक आणि आक्रोश करून देवाकडे सुटकेचा मार्ग आम्ही शोधला पाहिजे. और यदि हम उस पाप में फंसे हुए तो परमेश्वर के पास हमें क्षमा मांगनी है। पिता तुझ्या नावाला गौरव आणि महिमा देतो. ज्या लोकांनी तुझ्या समोर गुडघे टेकलेले आहेत, अनंतकाळच्या जीवनासाठी तू या लोकांना बोलावलेलं आहे. तू आम्हाला नाशासाठी नव्हे तर सर्व काळच्या जीवनासाठी बोलावलेलं आहे. आम्ही चांगले होतो, आम्ही नीतिमान होतो म्हणून तू आम्हाला बोलावलं नाही, पण आम्ही सर्व प्रकारच्या अधर्मामध्ये नष्ट होत असताना आम्हाला वाचवण्यासाठी तू तुझा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. जर आम्ही अपराधी आणि गुन्हेगार असताना तू आपला पुत्र आम्हासाठी दिलास तर किती विशेष करून पवित्र देवा तू आम्हाला आमच्या सर्व धर्मापासून सोडवशील. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. प्रभू त्या रक्ताच्या सिंचनाखाली आम्ही सर्व आमचे भाऊ, आमची बहिणी, त्यांची लेकरं बाळ येतो. अशा कोणत्या पापामध्ये आमचा कोणता भाऊ, आमची कोणती बहीण अडकलेली असेल, प्रभू तू सोडवायला शक्तिमान आहे. तिला ती कृपा प्राप्त होऊ दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात तुझ्याकडे मागतो, तो ऐक आणि मान्य कर. आमेन. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आमेन. यहोवा तुला आशीर्वाद देव आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्या प्रकाशो आणि तुझ्या कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचावो आणि तुला शांती देव.